नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मटारचा सीजन आहे म्हटलं चला मटारपासून इडली बनवून दाखवूया। तर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, सकाळी मुलांच्या डब्यासाठी किंवा घाईत नाश्त्याचा खूप भारी प्रकार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मटार घालून घेतले, याच्यामध्ये एक 7 ते 8 पाकळ्या लसणाचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या घातले आणि 1 इंच आलं आहे ते एकदम बारीक कापून घेतले आणि हे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची, याची आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। हे पहा आपली पेस्ट बनवून झाली। पेस्ट मी जास्त बारीक नाही केली, थोडीशी ओबडधोबड ठेवायची म्हणजे इडली खाताना दाताखाली आपल्याला थोडे थोडे आल्यावर टेस्ट छान लागते। हे पहा तुम्हाला दाखवते मी बोटाने असं करून घ्यायचे। चला आपण इडलीची तयारी करून घेऊ। तर मी एक बाउल घेतला आहे, याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आणि पाऊण वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं मटारचं ते घालून घेऊ। बस सगळं वाटण जे आहे ते आपण सगळं घालून घेऊ याच्यामध्ये आणि थोडंसं भांडं आपल्याला फक्त विसळून पाणी घालायचे, जास्त पाणी घालायचं नाही कारण दह्याला पण पाणी आहे आणि आपल्या वाटणाला पण पाणी सुटेल, म्हणून पाणी जास्त नाही घालायचं। लागलं तर आपण वरतून घालू थोडंसं। हे असं थोडंसं मला घट्टसर वाटते, तर मी आपलं जे भांडं होतं ना दह्याचं त्यात थोडंसं पाणी घेऊन तेच धुवून पाणी घातले, तेवढंच अगदी 2-4 चमचेच पाणी घातले फक्त। आणि हे परत आपण मिक्स करून घेऊ। आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले। पहा मी असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं। जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिट लागतात फक्त मिक्स करायला। हे पहा आपलं मिक्स झालं आहे व्यवस्थित। आता तुम्हाला दिसत असेल, हे पहा असं करून असं ठेवायचं, जास्त पाणी नाही घालायचं, पातळ नाही करायचं जास्त आपल्याला। आणि आपण झाकण ठेवून 1-10 मिनिटं आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे, भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण चटणी तयार करू। तर चटणीसाठी मी 1 वाटी ओलं खोबरं घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतले, अर्धा इंच अद्रक आणि 2 ते 3 पाकळ्या फक्त लसणाचे घेतले। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडी साखर घालायची आणि फुटाणे जे असतात ना ते घातले मी थोडेसे। थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। हे आपलं मिक्सरमधनं बारीक करून घेतले मी। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, पाणी घालायचं आणि परत बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आपल्याला याची। हे पहा अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला चटणीची। आणि हे आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। आपल्या चटणीमध्ये एक आपल्याला छोटी वाटी दही घालून घ्यायचे। मी मिक्सरमध्ये दही घातलं नाही कारण मिक्सरमध्ये जर घातलं तर वरती असं तूप आल्यासारखं येतं, मग ते चटणीला टेस्ट येत नाही। मग मिक्सरमध्ये दही कधी घालून घ्यायचं नाही त्याच्यामुळे। हे पहा आपलं आता मिक्स करून झालं आहे। आता मी थोडंसं पाणी घालून घेते, मला थोडी घट्ट वाटली चटणी म्हणून थोडं पाणी घालून घेतले मी आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेते। बस सगळं व्यवस्थित दही आणि ते मिक्स झालं ना तर चटणीला आपले खूप छान टेस्ट येते। तर आपलं मिक्स करून झालं आहे, आता आपण तडका देऊन घेऊ चटणीला। तर मी तडका पॅन गॅसवरती ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली आणि 4 कढीपत्त्याचे पानं घातले। ते तडतडले की आपली मोहरीची फोडणी तयार झालेली आहे। तर आपण ते जी आपली चटणी आहे त्याच्यावरती घालून घेऊ। हे पहा आपली चटणी तयार झालेली आहे आता। तर आपली चटणी बाजूला काढून ठेवू आणि आपलं जे पहिलं मिश्रण होतं ना ते इडलीचं ते आता 10 मिनटं झालेले आहेत। तर त्याच्यावरती मी आता कोथिंबीर घालून घेतली। मी वाटणात कोथिंबीर घातली नाही म्हणून वरतून टाकते कोथिंबीर आणि थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतले। जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, इडली बनवायची म्हणून थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आणि परत मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, 1 चमचा मीठ लागले मला आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आपलं मिक्स करून झालं आहे बॅटर व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण इनो घालणार आहोत 1 चमचा आणि थोडं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं 1 चमचा आणि मिक्स करून घ्यायचं, पटकन मिक्स करायचं। हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता। हे पहा असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आता आपण इडलीचं जे पात्र असतं ना त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आपल्या इडल्या घालण्यासाठी। तर मी थोडंसं तेल ग्रेस करून घेते याला आणि याच्यामध्ये 1 चमचाच घालायचे आपल्याला। इडलीची साईज आपल्याला जशी पाहिजे तशी जास्त भरवायचं नाही कारण इडली फुगल्या जाते, म्हणून हे पहा असं 1 चमचाच घालायचं। मी आता सगळं घालून घेते सगळ्या भांड्यांमध्ये। असं व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे ते फुगलं ना तर व्यवस्थित दिसतं दिसायला पण।
हे पहा आपले इडलीचं असं बनून झालं आहे पात्र. आणि आपलं जे कुकर असतो ना इडलीचा, तो मी गॅसवरती ठेवून घेतला होता, ते दाखवलं नाही. आणि पाणी उकळलं आहे. मी आता याच्यावरती आपले जे इडलीचं जे बनवलेले पात्र होते ना ते ठेवून घेते. आपण झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी स्टीम देऊन घेणार आहोत इडल्या. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला स्टीम द्यायचे. तर हे पहा आपले 15 मिनटं झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी कशा झाले. तर आपण टूथपिनने बघणार आहोत तर शिजले की नाही. हे पहा टूथपिनला नाही चिकटले की म्हणायचे शिजले. तर मी थोड्या थंड करून घेतले आणि तुम्हाला दाखवते बा. आपली मटार इडली आणि नारळाच्या चटणीची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.